विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, पहिला दिवस आहे, अर्थसंकल्प आहे आणि कशा पद्धतीनं कामकाज चालेल, काय अपेक्षा आहेत? बघा, आमचा हेतू आहे की जास्तीत जास्त या अधिवेशनाचा लोकांना फायदा व्हावा, कारण अधिवेशन असतंच लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्याचे समाधान करण्यासाठी। आता आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचं सरकार, महायुती सरकार हे थम्पिंग मेजॉरिटी आहे, लोकांनी विश्वास दाखवला आहे आणि लोकांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरू। नक्कीच। काल ठाण्यामध्ये आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांनी आपला संवाद दौरा सुरू केलेला आहे आणि आनंद दिघे यांचं जे आश्रम आहे त्याच्यासमोर त्यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी दुग्धाभिषेकसुद्धा करण्यात आला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले, काय म्हणाल? त्यांना अचानक धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण होण्याचं काय कारण की हे केवळ नाटक आहे? म्हणजे आनंद दिघे यांना कधीही त्यांच्या हयातीत किंवा नंतर कधीही मानसन्मान दिला नाही। त्यांचं नेतृत्व स्वीकारण्यास कधी त्यांना नेहमी अडचणच वाटत होती आणि त्यामुळे आत्ता आनंद दिघेंच्या त्यांना नतमस्तक होऊन त्यांना काय साध्य करायचं आहे? त्यामुळे यातून काही होणार नाही, हे केवळ नाटक आहे। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून आता ठाकरे यांच्या पक्षानं महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे याकडे वेगळ्या अर्थाने सुद्धा पाहिलं जात आहे। याच्यातून काहीही होणार नाही आहे। मागे देखील आदित्य ठाकरे यांनी वल्गना केल्या की मी ठाण्यातून लढीन, मी कल्याणमधून लढीन, परंतु ते नाही लढले। कारण का? त्यांनीच विचार करावा की ते का लढले नाही। इतक्यांदा वल्गना करूनही ते ठाण्यातून पायसुद्धा ठेवला नाही त्यांनी आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी हे स्वतःचं आता लोकांना जे लोक सोडून जाण्याच्या तयारीत आहे त्यांना थांबवण्यासाठी हे सगळे प्रकार आहेत। रक्षाताई आहेत, त्यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली आणि महायुतीतीलच काही नेत्यांचे कार्यकर्ते, नेत्यांची मुलं यांची नावं आता समोर येत आहेत, काय म्हणाल? मला असं वाटतं की यामध्ये पोलीस अहवाल जो येईल तो आपण त्याची वाट पाहिली पाहिजे, कारण नेमकी ती कोणी पाठवलेली होती का ते स्वतःच आले होते आणि हे सगळं ते त्या मुलांचा जबाब जेव्हा घेतला जाईल त्यातनं नक्की स्पष्ट होईल। परंतु एक खरं आहे की प्रत्येक मुलीची सुरक्षा ही झालीच पाहिजे, प्रत्येक मुलगी महाराष्ट्रातली सुरक्षित राहिली पाहिजे। कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता आणि यानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संत आहेत, महात्मे आहेत अशा पद्धतीची वाक्य त्याच्यामध्ये वापरण्यात आले, काय म्हणाल? बघा, हे त्यांनी अगोदरच मान्य केलं असतं किंवा त्यांच्या मान्याने काही नाही। आज सगळं जग छत्रपती शिवाजी महाराजांना मानतं आणि त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराजच्या गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।